महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग, नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन आणि चैतन्य फार्म यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली विशेष सायकल राईड आणि वृक्षारोपण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. मुख्य वनविभाग कार्यालय त्र्यंबक नाका इथून या सायकल राईडला प्रारंभ करण्यात आला. यावेळी हेमंत ओबाळे, सहाय्यक वनरक्षक, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, तसंच नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अमित नारायण घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राईडला सुरुवात करण्यात आली. मुख्य वनविभाग कार्यालय ते चैतन्य फार्म या मार्गावर सायकल स्वारांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राईड पूर्ण केली. त्यानंतर चैतन्य फार्म येथे संचालक दीपक भोसले यांच्यासोबत नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प दृढ केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच सायकलचा नियमित वापर करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. झाडं लावल्यानं पर्यावरणाचा समतोल राखला जातो, तर सायकलचा वापर केल्यानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदूषण नियंत्रणास मदत होते. त्यामुळे झाडे लावा आणि सायकल चालवा हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. या उपक्रमात नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष दविंदर सिंह भेला, संचालिका माधुरी गडाख, अश्विनी कोंडेकर, सीमा घुगे तसंच फाउंडेशनचे अनेक सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमात चैतन्य फार्माचे चैतन्य भोसले, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष दविंदर सिंह भेला, संचालिका माधुरी गडाख, अश्विनी कोंडेकर, सीमा घुगे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष किशोर काळे, संजय पवार, राम पवार तसंच फाउंडेशनचे अनेक सदस्य सहभागी झाले होते. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.